नमस्कार मित्रांनो, मी ओमकार निवडुंगे पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आलो आहे आम्ही एक नवीन भटकंतीला आणि ती म्हणजे अशी आहे की कलावंतीन दुर्ग इथे भेट देण्यासाठी आलो आहे। आणि आज आपल्यासोबत ना असा मोठा ग्रुप असणार आहे, जसं की 24-25 जण आहेत आपण। तर आता असा सीन झाला आहे की मी ही छोटीशी लाईट आहे माझ्याकडे, सो तिच्या लाईटवरती मी आता व्हिडिओ चालू करतो आहे। आणि पुढे बघू शकता पूर्ण असा अंधार आहे, खाली फक्त दिसतं आहे तेवढं, बाकी पुढे काय दिसत नाही आहे। तर ह्या लाईटवरती आता व्हिडिओ चालू करतो आहे। तर बघूया आपण कसं काय वरती जाऊन नाश्ता वगैरे पण बनवायचा आहे। अर्धी पब्लिक पुढे गेले आणि मी मागून चालतो आहे, तर बघूया जाऊया वरती। तर मित्रांनो, असं कचरा टाकण्यासाठी इथे अशा जाळ्या बनवलेल्या आहेत पूर्ण, आणि ह्या प्रकारे बघा इथे ॲरो पण दिलेत तर पुढे जाण्यासाठी। सो गाईस, आता आलो आहे थोडंसं वरती, या साईडला येऊन थांबलो आहे सर्वजण। हे बघा इथे येऊन सगळी पब्लिक थांबलेली आहे, आणि या साईडला व्ह्यू बघा खतरनाक वाटतो। प्लस या साईडचा डोंगर इकडे खूप मोठा असं वाटतं, आणि एवढा वरती चढतो दम लागला आहे कधीपासून। आज आमचं नशीब एवढं चांगलं आहे ना की आज पाऊस नाही आहे, आणि लक्षा भाव आमचा इथे टोप घेऊन उभा राहिला आहे। काय आहे काय बघ, हा शपथ इथे खेकडे पकडले, गाड्याने इकडे खेकडे पकडून ठेवले ते। तर आता जाऊया वरती, कारण दम पण भरपूर लागला आहे। तिथून खालतून गावातनं आलो आहे ठाकूरवाडीतनं, आता वरती कंटिन्यू चालतो आहे आम्ही मगाशी 5 वाजल्यापासून, आता 6 वाजायला आले। तर लवकरात लवकर जाऊया वरती आणि नाश्ता वगैरे बनवूया तिकडे जाऊन। पब्लिक बघा तसे एकदम लाईनीने चालले पुढे, आणि प्लस माझ्या मागे आहे तिकडे, हालत खराब झाले सर्वांची। तर मित्रांनो, हा रस्ता बघा कसा आहे, खालती तर दगडाची वाट आहे पूर्ण, आणि पुढे ह्यांना काहीतरी भेटलेलं आहे तिकडे, तो तिथे मस्ती करतात ती लोक। आणि असं एकदम असं सरळ आहे वरती, आणि झोपाळा टाईप आहे वरती बघा तिकडे। तर जाऊया वरती, बघूया काय आहे ते। सो इकडे ह्यांना झोपाळा भेटलेला आहे, आणि झोपाळा बघा कसा आहे वरती, जर फांदी जर तुटली ना तर ही मेलीत खालती इकडे पूर्ण। तर मित्रांनो, मी ज्या ठिकाणी थांबलो त्या ठिकाणी सो इकडे झोपाळे वगैरे बांधलेले आहेत, आणि मागच्या साईडला बघू शकतो इकडे अशी एक छोटीशी झोपडी आहे। तिकडे आपण पाऊस वगैरे आल्याच्या नंतर आहे ना असं थांबू शकतो, आराम करू शकतो। प्लस आता तिथूनच बाजूने आपल्याला ना वरती जायचं आहे, अजून भरपूर वरती जायचं आहे। तो तिथून आता जो ढगांच्या आड गेला आहे डोंगर, तो दिसत नाही आहे, तो तिकडे जायचं आहे। बघू आता किती टाईम लागतो। आता वाजलेत 6 वाजलेत, 6 वाजता आपण वरती जाऊ। विचार चालू होता इथे नाश्ता करायचा, पण वरती साईडला मस्त एकदम असा मोठा दगड दिसतो आपल्याला, आणि त्याच्यावरून असं पाणी येतं आहे। सो इकडे टोप वगैरे धुतात आणि बाटल्या भरून घेत आहेत तिथे पाण्याच्या पिण्यासाठी, कारण की आता वरती आपल्याला कुठे पाणी भेटेल नाही भेटेल सांगता येत नाही। सो त्याची तयारी आत्तापासूनच केली पाहिजे की इथूनच सामान वगैरे घेऊन आपल्याला वरती जायचं आहे। सो लगभग पोचलो आहे आपण आता वरती, तर जाऊया बघूया आपण अजून किती टाईम लागतो, आणि इकडे आम्ही पण पहिल्यांदा आलो आहे, अजून काही एवढं माहिती नाही की कुठे जायचं आहे। सो जाऊया वरती आणि बघूया, आणि व्हिडिओ कंटिन्यू करा, पुढे तुम्हाला अजून दाखवतो की एकदम खतरनाक पॅच येणार आहेत
पुढे जाऊन. हे तर काय आपलं नॉर्मलच चाललं आहे. आता जिथं एकदम दम लागला, अर्धी तर खालती आहेत, अर्धी गेलं तर वरती. आता बघू अजून वरती. तर मित्रांनो येऊन बघा कुठे पोचलो आहे. एकदम खालच्या साईडला एकदम पूर्ण दरी आहे. ह्या साईड एकदम काड्यासारखे डोंगर आहेत, ह्या साईडला पण डोंगर आहेत. घेते प्लस या साईडला पण आहे. आणि या साईडला बघा एकदम जोरात अशी हवा सुटली, इकडून खालतून वरती येते. आणि एवढा डोंगर वरती चढल्यानंतर तिथे आम्हाला येऊन हवा भेटली एवढी गार, जरा जाम भारी वाटते. त्यात ही बॅग वगैरे घेतली, सारखी लागते इकडे, कारण की पाण्याच्या बाटल्या वगैरे पण भरल्या आहेत त्याच्यामध्ये. तर इथून आपल्याला वरती जायचं आहे. तो तिकडे थोडंसं आपल्याला वरती जावं लागणार आहे. प्लस 10 मिनिट लक्षात बोलतोय आपण तिकडे 10 मिनिटामध्ये जाणार आहे. तर कसं काय होतं ते आपल्या पुढच्या वाटचालीसाठी. तर मित्रांनो इथे एवढी बेकार हवा लागते ना, पूर्ण हे झाडं बघा एकदम असे हालायला लागलेत. तर ह्याच्यातून मला माहिती नाही की माझा आवाज येतोय की नाही. या साईडला हे लोक बघा हवेची मजा घेत आहेत तिकडे या साईडला. आता आपल्याला 2 रस्ते भेटले, एक ह्या साईडला जातो आणि इकडे जातो. सो इकडे आता बघतो की गणपतीची मूर्ती दिसते आपल्याला. सो त्या मूर्तीपासून वरती जायचं की इकडे, आपण चॉईस करूया कुठून जायचं. कारण सगळे आलेत पहिल्यांदा, तेजस वगैरे येऊन गेला. आता तेजस आपल्याला सांगेल की कुठे जायचं ते. आणि ह्या आवाज येतोय की नाही मला माहिती नाही आहे, कारण की आता एडिट करताना आपल्याला समजेलच की काय होतं याची. तर मित्रांनो आपल्याला इकडे एक गणपती बाप्पाची आणि एक हनुमानाची आपल्याला अशी प्रतिमा बघायला भेटते इथे. जय बजरंगबली. सो इथे आपल्याला मूर्ती बघायला भेटते आणि इथून अशा पायऱ्या चालू होत आहेत. आता तेव्हा आता स्टेप आपल्याला वरती घेऊन चाललेत. आणि आपल्याला खालतून जो बुरुज टाईप दिसत होता तो कदाचित हाच असावा, कारण की इथे जसं दगडांनी रचलं आहे पूर्ण. आणि वाट बघा कशी आहे. सो खालतून येतात मस्त फास्ट स्टार्टिंग आहे खाऊन आले काय माहिती काय खाऊन आले पण चल चल. हां तर मित्रांनो आपण ह्या साईडून आलो आणि आता ह्या साईडला बघा एक नंबर असा प्लेस वाटतं. वरतून असं पाणी येतं सर्व, आणि सर्व पाणी पिण्यासाठी असं तिकडे गेलं फ्रेश वगैरे होत आहेत. आता फ्रेश वगैरे होऊन आपल्याला परत वरती जायचं आहे. तो इथून आपल्याला बघायला भेटतो वरती कलावंतीन दुर्ग. तर तिथे जायचं आहे. आता तो धुका आल्यामुळे ना पूर्ण असा लपून गेला आहे तो. तर आपल्याला तिकडेच जायचं आहे. आणि ही माची असेल कदाचित, कारण की हा प्लेन भाग दिसतो आहे आणि वरतून पाणी येतं आहे. तिथून खालती चाललं आहे. तर बघूया आपल्याला कुठे थांबायला भेटेल, कारण तेजस बोलतोय पुढे जाऊया पुढे जाऊया. तर जाऊया पुढे आणि बघूया कसं काय आहे ते. बोल नाश्ता नाही वरती इकडे जायचं आहे. तर मित्रांनो आपला रस्ता चुकला आहे, इकडे नाही जायचं आहे आपल्याला. सो आपल्याला ह्या साईडून आता वरती जायचं आहे. आणि आम्ही मागापासून विचार करतो की आम्हाला इकडे कुठेतरी वरती जायचं आहे. पब्लिक आजा आजा इधर. प्रिया इकडे कपडे धुवायला लागले आता पाणी बघितलं तसं मित्रांनो सगळेच आले धावत इकडे. आणि सगळ्यांना वाटलं की आता इथून वरती जायचं, आणि असं वाटतं पण की इथून आता वरती जायचं. तर ह्या साईडला मित्रांनो तिकडे नाश्ता बनवायची सोय चालली आहे पूर्ण. आणि कार्ट्या बघा इथे मस्ती करतायत एकदम. दोघेजण झोपलेत तिकडे, निखिल झोपलाय आणि बाकी असे बसलेले आहेत. रिया तेजस आणि गावट्या तिकडे नाश्ता बनवत आहेत, चाय आणि पोहे. तर हे बघूया कधीपर्यंत बनवत आहेत. तर इकडे मित्रांनो एक नंबर अशी चाय वगैरे बनले. सो नाश्त्याला आम्ही आता इकडे कुरमुरे खातो आणि प्रत्येकी असे एक कुरमुरेचे पॅकेट दिले सर्वांना खाण्यासाठी. तर आता चहा बनवल्यानंतर आपण इकडे डायरेक्ट पोहे वगैरे बनवायचे आहेत. तर त्यासाठी प्रिया इकडे आता कांदे वगैरे घेतलेत प्रियाने. तर मस्त की बनवूया, खाऊया आणि लागूया आपल्या पुढच्या प्रवासाला.
तर मित्रांनो आम्ही चाललो आहे वरती. जस्ट चाय बनवली आणि चहा बनवल्याच्या नंतर आम्ही जिथे चहा बनवली ते दुकानाचे मालक आले तिथे. तर मग आम्ही लगेच आता बोललो की जाऊ दे, ते तिकडे त्यांनी दुकान ओपन केलं तर ते चांगलं नाही वाटत आता तिथे की आम्ही तिथे बसून एकदम नाश्ता वगैरे करणार. तर तसंच उठलो आम्ही आणि आता चाललो आहे वरती थोडंसं अजून. वरती जाऊन थोडासा नाश्ता बघूया आपण बघितलं कुठेतरी. तर तिकडे जाऊन पोहे बनवायचे आहेत तर पोहे वगैरे खाव्या. सर्वांनी आपापलं सामान घेतले आणि नंतर घेऊन आता वरती जाऊया. तर बघूया कोणती जागा बघितली आणि तिकडे जाऊन बनवूया पोहे. चला आम्ही आता ज्या पॉईंटवरती आलो आहे ना तिथून एक नंबर असा व्ह्यू दिसतो आहे. म्हणजे बघायला गेलं ना तर मागच्या साईडला पूर्ण असा आहे एक पठारा टाईप आहे, म्हणजे एकदम प्लेन जागा आहे. आणि पुढच्या साईडला बघा एक नंबर असा सुळका दिसतोय आपल्याला कलावंती दुर्गचा. आणि आपल्याला आता इथूनच कदाचित इथूनच आपल्याला पुढे जायचं आहे, इथून वरती जायचं आहे. आणि त्या साईडला बघा एकदम ढग असे येतात आणि पूर्ण ह्याला झाकत आहेत मध्ये मध्ये. सो मी आता टाईमलाईन काढत होतो, जस्ट बघितला पण एवढं काय खास नाही आला. आता तुम्ही बघितलंच असेल पहिला स्टार्टिंगला कसा आला तो. तर घेऊया आपण अजून पुढे जाऊन काय काय असे शॉर्ट्स चांगले चांगले. माझ्यासोबत माणूस आहे, बाकीचे तिकडे गेलेत. ते घर आहे आणि विचार करतात की तिथे जाऊन आपण पोहे वगैरे बनवायचे. एक नंबर वाटतं इकडे वातावरण. आता वाजलेत 8, आम्ही सकाळी 5 वाजता ट्रेक चालू केला आहे. आता बघूया आपल्याला एकदम वरती ते बघू शकता तिकडे आता ढगाने पूर्ण लपले आहेत तिकडे. आम्हाला त्या टेकडीवरती आता वरती जायचं आहे. तर वरती जायला आपल्याला किती टाईम लागतो आहे जाण्यासाठी. बघा मार्क केलेले आहेत, तिथून दगडांना असे कलर वगैरे आहेत. तिथून तिकडे गेले. बघूया कसं जायचं कसं नाही. तेजसला माहिती आहे, तेजस इथे येऊन गेला आहे, कोण नाही गेलं. आम्ही पहिल्यांदा आलो आहे आणि आता गेलो तिकडे. तिकडे जाऊया पहिला. तर मित्रांनो ही जागा बघा खतरनाक वाटते. हे लोक इकडे अशी मस्ती वगैरे करतात आणि ते आय थिंक ते ड्रमचं झाकण वगैरे आहे काहीतरी. ते झाकणाबरोबर आता हे लोक खेळायला लागले तिथे. त्या दोघांची तिकडे काहीतरी गंभीर प्लस ह्या साईडला इकडे आचार्य उभे आहेत. किती आहेत ते बघा, भरपूर सारे आहेत. पोह्याचा कार्यक्रम चालला आहे ह्या साईडला. कारण इकडून हवा येते तर इथे तर बंदच आहे. आय थिंक ते टॉयलेट बाथरूम आहे तिकडे, ते पण बंद आहे. आणि लोक इथे खेळतात बघा कसे. ही लोक इकडे उभे राहतील. नाही ना त्याचा फेक केला तर सोबत आल्यापासून मागापासून त्या झाकणासोबत खेळतात. आणि हवा असं एकदम बेकार सुटलं इकडे, एक नंबर. आणि वातावरण पण असलं एक नंबर वाटतंय ना इथे. काय सांगू रवी बघा, अंगात ताकद तर नाही आहे. तर ही लोक पण इकडे मस्ती करतात. हवे फक्त भरपूर लागले आता. आता हवेमुळे काय आवाज येतोय की नाही माहिती नाही मला, पण रेकॉर्ड करायचा प्रयत्न तर करतोय. जेवढा होईल बघू. तर फायनली मित्रांनो नाश्ता वगैरे सर्व झालेला आहे. आता तिथे होतो आम्ही मागे आणि आता ही छोटीशी वाट आहे. ॲक्च्युली तिकडून पण पुढून आहे, एक सरळ जाते आणि आम्हाला आता इथे ॲरो दिसला असा. तर ह्या वाट्याने आता वरती चाललो, जाऊया वरती. आता पोट भरून तर खाल्ले सर्वांनी. आता बघूया कसं कोण चालत आहेत. तर पटपट जावं लागणार आहे वरती. आणि आमच्या आधी भरपूर पब्लिक गेले. आता वरती जाताना आता ती वरती गेलेत ती खालती उतरणार आणि आम्ही वरती जाणार. तर ती जागा पण छोटीशी आहे एकदम. तर बघूया कसं काय होतं आहे ते वरती जाऊन. वरती गेल्याशिवाय काय समजणार नाही. पाण्याचा आवाज येतो आता पुढून, इथून पण पाणी वाहत आहे प्लस तिकडे पण आवाज येतो. बघूया काय आहे ते पुढे. इकडे हे झाडं बघा फणसाची, काय खतरनाक वाटत आहेत. आणि इथे गावातली घरं आहेत. ॲक्च्युली हे पूर्ण गाव आहे. आता वरती आल्याच्या नंतर हे बघा इथे पत्रा वगैरे दिसतोय. तर हे पूर्ण गाव आहे आणि ही गावातली घरं आहेत. आता इथून आपल्याला आता कसं जायचं माहिती नाही. कुठून बोलली तर चल तिकडनं पण एक आहे. इथून पण आहे ना. आपण काकी बोलली तिकडनं या तिकडनं तुमच्या घरातून. आता इथून बोलले की इथून जायचं. चल ना मग.
घरात आहेत ते, हां घरातनं जातात ॲक्च्युली. आता इथून एक वाट सांगितली त्यांनी जायला, बघूया तिथून असेल तर. घर बघा खतरनाक वाटते. आणि गावातनं आम्ही चाललो आहे असं, हे वाट काढत 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 पूर्ण एक नंबर वाटतं. आणि पुढे बघा दोन्ही डोंगराच्या मध्ये अशी खिंड आपल्याला बघायला भेटते. प्लस या साईडला अशी शेती करतात, काय बनवतात ते माहिती नाही, बट एक नंबर वाटते. पुढे जागा बघा केवढूच नाही. तर वाट बघा ही कसली आहे, एकदम डेंजर आहे. आणि ह्या वाटेतनं आता वरती जायचं आहे, खतरनाक अशी वाटते. तर फायनली मित्रांनो 2 खिंडीच्या मध्ये आपण पोहोचतोय आता. ह्या साईडला बघा एकदम सरळ काटा हा एकदम उभा राहिलेला डोंगर आहे पूर्ण 90 डिग्रीमध्ये. हा बघा एक नंबर वाटतोय. हा बघा पूर्ण वेगळाच आहे, तसं काय कोणी खोदलेलाच आहे एकदम असा, एकदम सरळ आहे. सो आपल्याला आता तिकडे जायचं आहे. ह्या साईडला हा पण सरळ आहे, बट ह्या खिंडीच्या मधून ना अशा स्टेप आहेत आता वरती जाण्यासाठी. त्या मी तुम्हाला स्टेप दाखवतो आता पुढे जाऊन, त्याच एक नंबर खतरनाक आहेत. आणि तेच आपण एक्सप्लोअर करण्यासाठी आलो आहे आज इकडे. तर बघूया काय हालत होते. आणि ह्या दगडातनं चालून चालून पायाचे पूर्ण वाट लागले, दम तर मजबूत लागले. आणि ह्यांची हालत बघ हे बघा कसे होते. अर्धे इथून येत आहेत, अर्धे इथून येत आहेत. सो आमचे ब्लॉगर पण आहे तिकडे खालती, ते पण येत आहेत. हे बघा सगळे हालत खराब झाले. आणि ते बघा तिथे आपला मेन पॅच आहे वरती. तर आपण जाऊया डायरेक्ट. आता तुम्हाला तिकडे मी दाखवतो कसा आहे तो. तर मित्रांनो ते आपल्याला एक गुफा दिसते आणि हे लोक गेलेत वरती बघण्यासाठी. खलबत, आणि त्याचं नाव मित्रांनो काय माहिती आहे, खलबत खाना. तर बघूया वरती जाऊन. ए चल की आज जाणारी पब्लिक बघा मित्रांनो एकदम खतरनाक आहे. अटकलेले आहेत. गुफा मित्रांनो फक्त सरळ आहे, आतमध्ये थोडीफार आहे आणि परत ते मागेच घेऊन येणार आहे. आत जाऊन मतलब नाही. आणि लोक बाबा कुठे गेले एकदम आतमध्ये. आपण ना आतमध्ये चाललोय, तर बघूया आतमध्ये जाऊन कसं काय आहे ते. एकदम खतरनाक आहे. या अंधार आहे. एक मिनिट इकडे काय दिसत तर नाही. येऊ नका बरं ये ओंकार एकटाच ये. जागा संपली आतमध्ये रे. तर आतमध्ये सर्व बसले तिथे. एकदम अशी गुफा आहे. आपल्याला परत मागे जायला लागलं ना. आता एकदम डेंजरस ए संपला चला मागे. आपल्याला आता इथून सरळ वरती जायचं आहे. आणि एकदम तिथे तर बघा एकदम 90 डिग्रीचा पॅच आहे पूर्ण मोठा. बघूया कसं करता येते. सर्वात डेंजर पॅच आहे हे बघा. हा इथून डायरेक्ट स्टेप वरती आहे आणि एकदम सरळ 90 डिग्रीमध्ये. ह्या साईडला खतरनाक वाटतं. फायनली मित्रांनो आता आपला जो मेन पॅच होता तो कंप्लीट झाला आहे. पूर्ण इथून आता खापून आलो आपण.
ह्या वाटेने आता वरती जायचं आहे. तिथे बघा वरती आहे ना तो बुरुज आहे तिथे वरती थोडंसं आपल्याला तिकडेच जायचं आहे. तर ही आपली पब्लिक वरती चालली आणि सगळ्यात मागे आम्ही राहिलो आहे. अजून कोण नाही इथे मागे. आणि जो आताच्या मागाच्या शिड्या होत्या त्याच्यामध्ये मी आणि मनोज आणि योगेश होता. आम्ही तिघेजण मागे राहिलो होतो आणि बाकी सर्वजण पुढे आले होते. त्याच्यामुळे तो पॅच तुम्ही बघितला असेल की किती डेंजर होता आणि पकडत चालायचं होतं. तरी पण ठीक आहे. आणि आताचा पॅच बघा इथे पण सगळ्यांना हात देऊन चालायला लागते असे पॅच आहेत. तर मित्रांनो इथून आता आपण मेन पॉईंटवर पोहोचलोय आणि जस्ट आता इथून बघा वरती आहे ना इथे रस्सी आहे आणि एका साईडला शिडी लावलेली आहे. तर इथून रस्सीने काय आणि शिडीने काय केलं ना इथे 30 रुपये घेतले जातात पर पर्सन. तर आमचा माणूस वरती पडलेला आहे. तर हे बघू शकता ह्या साईडला सर्वजण आमची पब्लिक बसलेली आहे इकडे आणि निखिल पण चालले. आता माझा कॅमेरा निखिल घेऊन जातो. निखिल कसं जातो इथून वरती. तर इथून वरती जाण्यासाठी रस्सीने गेलं आणि शिडीने गेलं तर आपल्याला पर पर्सन 30 रुपये द्यावे लागतात. ते बघू तिथून ना तिथून इकडे सिटी साईडला पकड